12वा खेळाडू ज्या संघाचा अवेलेबल असेल त्याने पाठवा प्लीज, कारण की लाईव्ह मध्ये ही नावं टाकण्यासाठी गरजेचं आहे। अन्यथा काय होतं माहिती का, शेवटी बॅट्समॅन बॉलर सिरीज मध्ये ती रेस असते, मग कदापि एक रन साठी बॅट्समॅन दुसरं कोणाला जाऊ शकतात, एक विकेट साठी तुमचं खेळाडूचं पारितोषिक दुसऱ्या कुठल्याही खेळाडूला जाऊ शकतात। त्यामुळे एक्स्ट्रा प्रतिनिधी असेल मग समालोचनालाही मजा येईल, कॉमेंट्री करतानाही मजा येईल आणि आमच्या लाईव्हचे जे खास करून ऑपरेटर आहेत गौरव यांनाही तितकं सहकार्य होऊ शकतात। त्यामुळे सातत्याने मी त्याच गोष्टीचा उल्लेख करतोय की नावं जी माहीत असतील ती सांगण्याचा प्रयत्न करत, कदापि 12वा असेल तर 12वा पाठवलं तर उत्तम होणार आहेत काय स्पर्धेच्या माध्यमातून। चला टायमर सेट होईल, मैदानाच्या दिशेने आपण जाणार आहोत, बरोबर वेळ देखील आता आमच्या स्कोरर इथे काउंट करतील, बरोबर हा बॉल ज्यावेळी डिलिव्हर होईल त्यावेळी टायमर सेट होणार आहे। स्क्रीनवरती एका स्क्रीनवरती दोन दृश्य आहेत ते तुम्हाला दाखवले जातात, एका बाजूला बॅट्समॅन दुसऱ्या बाजूला बॉलर। स्ट्राइक एंडवरती आपण पाहिलं तर उमेश पैडवी मैदानावरती दाखल झालेले आहेत, दुसऱ्या बाजूला संजू कांबळे या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे। चला इथं टाइमच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया पहिल्याच बॉलचं, आचोले प्रीमियर लीग टायमर सेट 10:29 पहिलाच बॉल आपण पाहिलं तर वेगवान तेज तरार मैदानाच्या आतमध्ये हाताला गेलाय, पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने पाहायला मिळाला। या स्पर्धेची सुरुवात जर पाहिली तर पहिला बॉल डॉटने केलंय गोलंदाज संतोष आणि घनश्यामजी। नक्कीच, आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि त्यामुळे फलंदाज इथून बीट झालेत, पण इथून पहिला चेंडू चांगला हाताळलाय गोलंदाजाने। पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, पण इथून आपल्या या संघाची जर आपण विचार केला तर खातं ओपन केलं जाते। निखिल 11 संघ पोचतो 1 वरती आणि महत्वाचं आहे खातं ओपन होणं, कारण समोर बॅटर जर बघितलं आपण तर संजू सारखा एक चांगला दर्जेदार फलंदाज आहे। सकाळचं सत्र, त्यामुळे दोन गोष्टीची चर्चा होणार आहे, एक तर तुम्ही तुमचा इंटेंट काय असणार या मॅच मध्ये, किती रन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार, समोरचा निखिल 11चा संघ आहे तोही विचार करतो की सकाळच्या सत्रामध्ये तितक्या धावा नाही बनवू द्यायच्या, तर तथास्तू च्या समोर बॅटिंग साठी निखिल 11चा संघ आणि फिल्डिंग साठी तथास्तू आहेत, त्यामुळे तो विचार त्यांच्या मनामध्ये सुरू आहे। डॉट बॉल येतो, डॉट बॉल संघ धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 1 रन। घनश्यामजी पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल आणि तिसरा बॉल ही डॉट। हॅलो, नक्कीच, पण जर विचार केला धनंजय तर इथून महत्वाचं आहे ज्या सूचना तुम्हाला दिलेत त्या गरजेचं आहे। आता इथून फलंदाजाचा स्टान्स बघितला होता, थोडेसे शफल झाले होते आणि गोलंदाजाने चांगला चेंडू हाताळलाय, ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत। मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय आता शफल झाले, समोरच्या दिशेने उंची गाठले, पाहायचंय क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल 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 टिपला जातोय झेल आणि संपला जातोय संजूचा खेळ, गॉन। भेटलंय आणि तिथून संजूला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक चांगला झेल टिपताना आपण बघितले गेले, फलंदाज बाद झालाय, धावसंख्या फलकावरती लागत असताना आपण सध्या बघतोय निखिल 11 संघ पोचलाय 1 धावेवरती। पहा ह्या चेस गट सध्या दाखवलं जातात स्क्रीनवरती ऑन दृश्य आपण त्यांनाही पाहू शकतात, आणि म्हणून म्हटलं ना तथास्तू ग्रुपनं काहीतरी आणलंय, पण गुलदस्त्यात ठेवलं होतं आणि आता बरोबर त्यांनी बाहेर दाखवलंय। संजू कांबळेची जशी विकेट आली मैदानाच्या आतमध्ये तसं तिथेही गोष्टी पाहायला मिळाल्यात, दरम्यान शेलार साहेब रुपेश जाधव साहेब असताना सर्व काही गोष्टी होणार आहेत मैदानाच्या आतमध्ये। विकेट आलायत, धावफलकावरती धावा आहेत, 1 रन 1 विकेट 4 बॉलचा खेळ संपलाय। जसं उल्लेख केला की आपण सकाळच्या सत्राचा, पण सकाळचं सत्र नेहमी धोकादायक असतं, म्हणजे जसं संध्याकाळी खेळतो ना संध्याकाळी देखील दोन गोष्टी होतात, एक तर सकाळच्या सत्रापासून ज्याने दुपारच्या सत्रापासून चांगली कामगिरी केलेली असते मग संध्याकाळी काहीतरी बिनसतं। त्याचं कारणही असं की संध्याकाळी तुम्ही ज्यावेळी खेळतात त्यावेळी दोन गोष्टी मॅटर करतात, एक तर हवेचा वेग आणि दिवसभर खेळलेलं क्रिकेट, थोडंसं दमलेल्या प्रमाणे मैदानावरती जाणवतोय। पहिला 4 बॉलचा खेळ संपलाय, 4 बॉल नंतर रन आहेत, एक मोठी विकेट मिळवलंय संजू कांबळे यांची, गोलंदाजी मार्कवरती संतोष यांनी। नक्कीच संतोषची चांगली गोलंदाजी सध्या आपण बघतोय, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय। आता सरळ बॅटने डिफेन्सिव्ह पुश केला जातो, चेंडू जातोय कव्हरच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती, एकच धाव मिळेल आणि आता इथून जो गडीबाज झाल्यानंतर जी धावसंख्या आहे पहिल्या षटकामध्ये, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी धावसंख्येची आवश्यकता होती, संघ जर आपण बघितला निखिल 11 या संघाला, पण पूर्णपणे थांबवले संतोषने चांगली कामगिरी केली। या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळही शिल्लक आहे, धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 2 धावा।
आदरणीय विशाल जाधव साहेब यांचे मंचावरती आगमन होत असताना पाहायला मिळतं, त्यांचं स्वागत असणार आहे. फटका चांगला खेळला, चेंडू गॅप मध्ये झालाय, क्षेत्ररक्षकाने मिसफील केल्यात. आता रेस सुरू झालाय, 2 तर कंप्लीट झाला. प्रयत्न तिसऱ्या धावेचा मैदानावरती केला जाईल का, परंतु त्या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत. 2 धावा येत आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती आणि पहिला षटकाचा खेळ अखेरीस धावा धापलकेवरती जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 4 धावा. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया. तथास्तु 3987 ग्रुप. जास्त चर्चा केली मग एक खेळाडू अजून घ्यावा लागेल, त्यामुळे विनंती आहे. आता मला तरी वाटतं की जवळपास 4 मिनिटाच्या वरती तुम्ही गेलेलात, 5 मिनिटाच्या जवळपास आहात. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर फेकायच्याच आहेत. नाही टाकले 3 षटकं मग कदापि तुमचा चौथ्या षटकासाठी एक खेळाडू पुढे येणार आहेत. त्यामुळे टायमर पाहणं गरजेचं आहे. टायमर खूप महत्वाचा आहे, वेळ खूप महत्वाचे आहेत. पहिल्या षटकात खेळ अखेरीस धावा धापलकेवरती 4 धावा आहेत आणि वेळेवरती सर्व काही ज्यावेळी सुरली सुरू असतं ना घनश्यामजी, त्यावेळी जास्त वेळ पण घालवायचा नसतो. नक्कीच. पण मी विनंती करेन तथास्तु ग्रुप 3987 चे जे संघमालक आहेत तर विनंती करेन साहेबांना की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रुपीजी जाधव साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच. माझे महापौर म्हणून आपण ज्यांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून पाहिलं, याच गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत आदरणीय सन्मान्य रुपीजी जाधव साहेब. यांना विनंती असेल आपण या. त्यांच्या जोडीला संघाचे संघमालक धर्मेश शेलार साहेब, आपले स्वागत. ओ लोवर फुल टच बॉल कनेक्ट केलाय, बॉल चालला गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, बॉलला अडवलंय. फिल्डिंग करेपर्यंत तिथे मात्र 1 रन प्राप्त होईल. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. 5 रन लॉस ऑफ 1 विकेट. घनश्यामजी आता सुरुवात झालेली आहे, 4 षटकांचा खेळ आहेत. सेट टार्गेट तर मैदानावरती केलं असणार ते खास करून निखिल 11 लालचंद जयस्वाल साहेबांच्या खास करून आपल्या टीमने त्यांचं सेट किती असणार आहेत, 35 40 45 की 50 या गोष्टीची चर्चा होणार आहे. नक्कीच महत्वाचं आहे टार्गेट सेट होणं, पण तिथून स्ट्राईक रोटेट होणं हेही गरजेचं आहे. यावेळी अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळला जातोय पण आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केला होता, पडल्यानंतर खाली राहिलाय आणि तिथून फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. पण जर विचार केला ना क्षेत्ररक्षण करणारा संघ तथास्तु ग्रुप, तर चांगल्या प्रकारचा इथून खेळ पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी होते, टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. महत्वाचं आहे कारण इथून नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि जे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते सध्या आपण बघतोय तर साध्य होत असताना यावेळी सरळ आपण बघतोय पंचांचे हात हवेमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आता हा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू उचली घेणारा होता, थोडासा इथून हाईट प्राप्त केली होती चेंडूने आणि त्यामुळे वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर 1 धाव येते आणि अवांतर 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 6 धावा. पहा सध्या रुपीजी जाधव साहेब आपल्या मुख्य स्क्रीनवरती आहेत, कॅमेरामॅन ही दृश्य तिथे टिपले आहेत. त्यांचं आगमन या मुख्य मैदानाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळतात, या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळतात. आपलं स्वागत असणार. पुन्हा तर वाईड आलाय, वाईड आला धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 7 धावा, 7 रन लॉस ऑफ 1 विकेट. ऑन दृश्य आपण पाहिले होते रुपीजी जाधव साहेब माझे महापौर आणि ते सध्या आपल्या मुख्य मंचाच्या दिशेने येत असताना आणि या टीमचे ऑनर आहेत तथास्तु ग्रुप 3987. फटका चांगला खेळलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या बरोबर मध्ये निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. APL चौकार. पहिला चौकार मैदानावरती जर आपण पाहिलं तर कोणाच्या बॅट मधून आला असेल तर तो आलाय बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर उमेश पेडबी यांच्या बॅट मधून आणि या 4 धाव्याने घनश्यामजी धावसंख्या धावफलकावरती डिजिटल आकड्यामध्ये 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवण्यात आलेल्या आहेत. नक्कीच आणि अशाच फटक्यांची आवश्यकता आहे निखिल 11 संघाला आणि सध्या तरी आपण बघतोय की इथून चार्ज करण्याचं काम केलं जात आहे. महत्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडुगेटला इथून नो मॅच लँड मध्ये सध्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावचीची संधी
पण तिथून फेकी कलेक्शन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे 2 धावा येतात. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये थांबली होती ना धनंजय, या षटकामध्ये इथून आता मात्र वेग घेताना आपण बघतोय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आतापर्यंत. या षटकामध्ये 2 वाईट चेंडू हाताळलेत आणि तिथून एक चौकार, एक सिंगल आणि 2 धावा येत असताना हे नाही गरजेचं आहे, कारण की धावसंख्या बनवायची आहे. दुसऱ्या बाजूला तथास्तूच्या अगेन्स्ट निखिल इलेव्हनला धावा बनवायच्या आहेत. एक प्राइजलेस विकेट संजू कांबळेचे आलेत, पण जबाबदारी आता त्याच्यापेक्षा दुगणी जबाबदारी उमेश फेडवे यांच्यावरती आहेत, संदीप यांच्यावरती असणार आहेत. ते सध्या मैदानाच्या दिशेने आहेत. ओ फटकाब्यामध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ओ कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु कॅच तिथे नाही घेऊ शकले. आदरणीय पंकज देशमुख साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा प्रमुख म्हणून आपण ज्यांना पाहिलं आणि शिवसेनेचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत पंकज देशमुख साहेब, आपलं स्वागत आहे मुख्य मंचावरती. आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हावं ही आपणास विनंती असणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर या 3 ने वाढल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, 16. नक्कीच सध्या आपण बघतोय इथून मान्यवरांचं स्वागत झालंय. APL पर्व 5वे आणि पर्व 5व्यामध्ये आपण सध्या बघतोय मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळ सुरू आहे. आता इथून आपण सध्या बघतोय वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि वाईट चेंडूने धावसंख्या फलकावरती लागली जाते. इथून 17 धावा निल्सन आकड्यामध्ये आपण सध्या बघतोय 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, तर या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघितल्या तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि 14 धावा खर्च केल्यात. आता चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. फलंदाजीतून बीट झाले, 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. टायमरचा जर विचार केला आपण तर सध्या टायमर ही ऑन झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. जातोय आपण डीजे ब्रेक कडे आणि एक पंकज देशमुख साहेबांनी त्यांचीच एक स्पर्धा खास करून आपण पाहिलं तर त्या मोरेगावच्या नगरीमध्ये पार पडली होती. जिल्हा प्रमुख चषक म्हणून आपण ती स्पर्धा पाहिली होती आणि त्याचं नेतृत्व आदरणीय पंकज देशमुख साहेबांच्या त्या माध्यमातून ती स्पर्धा आणि समालोचन करण्याची संधी खऱ्या अर्थानं त्या मैदानावरती मिळाली होती. तेच आदरणीय पंकज देशमुख साहेब सध्या आपल्या मुख्य मंचावरती आहेत आणि त्यांचं आगमन झाल्या कारणाने संपूर्ण स्पर्धेला आणखीन एक 4 छान लाभत असताना पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपला, रन झाला 17 धावा, 17 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर्स. ही 2 षटकं महत्वाची आहेत. त्याच्यानंतर 2 षटकं महत्वाची असणार आहेत आणि गोलंदाजीवरती मोहित आल्यात. आदरणीय माजी नगरसेवक किशोर पाटील साहेब यांचं या मंचावरती आगमन झालं, त्यांचे स्वागत असणार आहेत. किशोर नाना पाटील आपले खऱ्या अर्थानं माझे नगरसेवक आणि त्यांची एक स्पर्धा असते खास करून त्या मोरेगावच्या परिसरामध्ये. तीही स्पर्धा आपण पाहिलं तर ट्रेंडिंग असलेली स्पर्धा असते. अंडरआर्म बॉक्सची स्पर्धा जर आपण पाहिलं तर नावाजलेली स्पर्धा असते आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानंच त्या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल पाठीमागे खेळायचा आहे. शॉर्ट फाईन लेगला काय फिल्डिंग झालाय, बॉल अडवलाय. घनश्यामजी ते क्षेत्र खूप महत्वाचं असं शॉर्ट फाईन लेग, तिथून जर बॉल कदापि निसटला तर तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊ शकतोय. अशा बॉल अडवलायत. 1 रन मिळेल. एका धाब्याने संघ धावसंख्या फलकावरती 18 धावा. हॅलो, नक्कीच म्हणजे चेंडू खूप छान होता, पण छान प्रकारचं क्षेत्ररक्षण अक्रॉस द बॅटने खेळले. थोडंसं आपण जर बघितलं तर बॉडीला अँगल केलं होतं, पण इथून मोस्ट टाइम झालाय. चेंडू चालाय लॉंगॉनला, पाहायचा आहे क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल आणि इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. छोटा पॅक बडा धमाका अशी सध्या गोलंदाजी आपण बघतोय. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 20 वरती, 20 धावेवरती पोहोचलाय. सध्या आपण बघतोय 3ऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथून पूर्ण झालाय आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज आपण सध्या बघतोय मिस्टर मोहित आहेत. मग मोहितने मोहित होणारी कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू केली. यावेळी चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑफरचा. इथून संतोषने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय. धावचीची संधी आहे, सध्या आपण बघतोय सुखरूप पाहायला भेटले जातात आणि इथून मोहितची चांगली गोलंदाजी होते. धनंजय काय म्हणशील मोहितच्या या गोलंदाजीवरती? आदरणीय विनायक म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थान बनवायचे. मोहितचा उल्लेख केलात तर घनश्यामजी या APL मधला सर्वाधिक लहान खेळाडू तो असणार. सर्वाधिक लहान खेळाडू सध्या तो मैदानावरती आहेत आणि तुमचं एज मॅटर करत नाही, तुमचं वय किती आहे ते मॅटर करत नाही क्रिकेटमध्ये. तुम्ही परफॉर्मन्स काय करणार हा मॅटर करणारी गोष्ट आहे. तुम्ही परफॉर्मन्स कशा प्रकारे करणार आणि APL असंच आहे.
APLचा पर्व तसंच आहे सीझन 4. इथे जर चांगली कामगिरी केलीत मग तुमच्या नावाचा जय जयकार होणार, मग तुमच्या नावाची घोषणा होणार. मैदानावरती सध्या मोहित करतायत. लेग स्पिनर गोलंदाज आहेत. फुल टच बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात आहेत. बॉल अडवला, फेकी केला, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. तिथे मात्र विकेट किपर चुकल्यात. सुशांत आपले समालोचक मित्र सुशांत शिंदे ते चुकत असताना पाहायला मिळतात. 2 धावा तिथे कंप्लीट केल्यात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 23 धावा, 23 ऑन स्कोर कार्ड. नक्कीच इथून मोहितचं कौतुक करावं लागेल. फ्लायटेड डिलिव्हरी हाताळताना आपण बघतोय यावेळी पुन्हा एकदा, यावेळी मोठा फटका, हुक केलाय, चेंडू चाललाय इंटू द गॅप, सीमा रेखा पार. APL सीझन 5 चा पहिला षटकार. फलंदाज जर आपण बघितला तर फलंदाज उमेश पेडवीच्या बॅटमधून हा षटकार आला आणि षटकार धावसंख्या फलकावरती आता मात्र झपाट्याने वाढली जाते. संघ पोचलाय 29 वरती. सोनियाचे नांदा पुत्रात मोहित तो सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धावा फलकावरती 29. शॉट टाकलाय, पाठीमागे खेळलाय, चान्स दिलाय आणि त्याचा फायदा घेत असताना आणखीन एक षटकार मैदानावरती ठोकलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर रन मैदानावरती बनवले गेलेत. 35 धावा मैदानावरती बनवल्यात. काहीतून मोहितवरती केलेलं आक्रमण निर्णायक ठरेल की काय या मॅच मध्ये, चर्चा त्या गोष्टीची सध्या केली जाणार आहेत. निखिल 11 तथास्तु 3987 ग्रुप मध्ये सुरू असलेला हा मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक ब्रेक घेऊयात, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया. मिनिटाच्या जवळपास तुम्ही अवधी घेतलाय ती 3 षटक फेकण्यासाठी, त्यामुळे टायमर परफेक्ट झालेले आहेत. 15 मिनिटाच्या अगोदर ही 3 षटकं संपण्यात आलेली आहेत. आणि हाच उमेश पेडवी आहे जो मागच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर रितेश 11 खास करून आदरणीय माजी नगरसेवक वैभवजी पाटील साहेबांच्या टीम मध्ये होता आणि विजेता संघाच्या टीम मध्ये त्याने चांगली इनिंग पेश केली होती. तोच खेळाडू उमेश पेडवी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये का त्याच रंगामध्ये पाहायला मिळतो. घनश्यामजी 3 ओव्हर नंतर धावा फलकावरती 35. मंचावरती निलेश वालके साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. समाजसेवक आपलं स्वागत असणार आहेत. नक्कीच महत्वाचं आहे. मान्यवरांचं स्वागत सध्या आमच्या बघतोय आमच्या व्यासपीठावरती होत असतं. आणि तुम्ही जे आता म्हटलं की आपण उमेशचा जर विचार केला ना तर उमेशने गेल्या वर्षी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली होती, संघाला विजयी केलं होतं. आणि इथून आपण जर विचार केला ना तर निखिल 11 या संघाचं आता प्रतिनिधित्व करतात तर महत्वाचं आहे. आणि तिथून उमेशने आता जी केलेली बॅटिंग आहे ना ती महत्वाची ठरते सध्या आपण बघतोय या इनिंग मध्ये. विश्वजीत आलाय सध्या आपण बघतोय, विश्वदीप आलेत शेवटचं हे षटक हाताळण्यासाठी. पाहायचं आहे पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय, पाहायचा आहे आता इथून ही धाव घेणं गरजेचं आहे का. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट आलाय सध्या बघतोय आपण, धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद झालाय. उमेश पेडवी बॅक टू डगआउट गॉन. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखाला. कोणी करू शकणार असे व्यक्तिमत्व आहेत सध्या. आणि त्यांच्या माध्यमातून सध्या जर आपण पाहिलं तर पाठीमागे तुम्ही दृश्य पाहतायत, कॅमेरामॅननं बरोबर कॅप्चर केलेत. म्हणून मी उल्लेखही केला की धर्मेश शेलार साहेब आणि रुपेश जाधव साहेबांचा नाद करू शकत नाहीत. सध्या चेस गेलेत त्यांना तुम्ही मैदानावरती पाहतात पाठीमागच्या दिशेने. आणि प्रत्येकाला क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर काही ना काहीतरी नाद असतो क्रिकेटच्या माध्यमातून. आज आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मात्र भरपूर सारे फॅन देखील घेऊन येत असतात. आणि घनश्यामजी इथे विकेट आल्यानंतर जसं आपण उल्लेख केला की पाठीमागची रन घेण्याची गरज होती का, हाही प्रश्न आहेत. म्हणजे नेहमी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळतायत पण कदापि ती रनआउटची विकेट येते ना, ती रनआउटची विकेट टीमसाठी धोकादायक असते. आणि अशा कंडिशनला जिथे तुमच्या रन बनतायत मग रन बनत असताना रनआउटच्या माध्यमातून विकेट जाणं हे धोकादायकच असतं. नक्कीच खूप सारं धोकादायक असतंय. पण इथून विश्वदीपने एक चांगली ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज
लेग स्टंपला सोडून जाणाऱ्या चेंडूला पुल केलंय, पॉवरफुल केलंय, चेंडू चाललाय सरळ डीप फाईन लेगला, सीमारेखा पार आलाय मोस्ट षटकार. स्क्रीन वरती काय घडलं, थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर फिनिश करण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर नाही फिनिश करायचा. आपल्या भारतीय क्रिकेटरला जेवढे चेंडू पायावरती आढळणार ना तेवढे चेंडू तुम्ही मैदानाच्या बाहेरच जाणार, जेवढे चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये हाताळणार. आदरणीय विशाल पाटील साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. समाजसेवक आपलं स्वागत आहेत. वैभव पाटील साहेबांचे बंधू, एक गोड असं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं या मंचावरती आगमन होतं. आपलं स्वागत. धबधबा फलकावरती 41 आणखीन एक स्ट्रोक मैदानावरती खेळलाय. फटका हवेमध्ये, फटका फसलाय का क्षेत्ररक्षक? हो, कॉलिंग नाही. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिल्टिल रन 4. आणखीन एक दर्जेदार खणखणीत चौकार. टॉस साठी कॅप्टन रितेश 11 आणि 441 बॉईज दोन्ही टीमच्या कॅप्टन आमची विनंती असेल आपण येऊन थांबायचं. रितेश 11 आणि 441 बॉईज बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले जाणार आहेत आणि इनिंग ब्रेक अगोदर तुम्हाला यायचं आहे. रन झालेत 45 धावा, 3.3 ओव्हर, 3 बॉल बाकी. पुण्यात स्टंपच्या जवळपास फिनिश करण्याचा प्रयत्न, पण त्यांच्या एक गोष्ट घडली होती. आधी तितके सफल नाही झाले होते, आता बॅट्समॅन सफल इतके झाले होते की त्यांनी यष्टी दाखवली होती. कदापि यष्टी थोडी मिस केलेत, पण इतकी यष्टी नाही दाखवायची, नाहीतर यष्टी उद्ध्वस्त झाली असती. नक्कीच, पण महत्वाचं आहे सध्या आपण बघतोय चौकार षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विश्वदीप सज्ज झालाय. आता हा लेग स्टंप वरती चेंडू होता, उंची गाठले, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक पाहायचा, झेलची संधी, झेल सुटला जातोय आणि तिथून या चेंडूवरती 2 धावाही येतात आणि या 2 धावीने सध्या आपण बघतोय संघ पोचला जातोय. निखिल 11चा संघ आता चांगल्या स्थितीमध्ये येत असताना 47 धावीवरती पोचला जातोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे, नेक्स्ट मॅचच्या दिशेनेही जाणार आहे, तेही महत्वाचं आहे. त्याचा टॉस केला जाईल. विनंती असेल दोन्ही संघ कर्णधार आपण या, आपला टॉस केला जाईल. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका येईल का? इथून विश्वदीप हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळेल का? महत्वाचं तेही आहे. फुल टॉस, मोठा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय आणि इथून गडी बाद होतोय. फलंदाज संतोष बॅक टू डगआउट गॉन. आहे 24 चेंडू 48 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय इथून स्वागत सन्मानाच्या दिशेनेही जात आहे. सध्या मान्यवर आहेत आणि धनंजय पाटील ओव्हर टू. शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय पंकजी देशमुख साहेब यांच्यासोबत केला जाईल टॉस. कॅप्टन रितेश 11 आणि 441 बॉईज. पालघर जिल्हा प्रमुख म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहे ते आदरणीय पंकजी देशमुख साहेब आणि त्यांच्यासोबत आपण टॉस करूयात. मी पंकज देशमुख साहेबांना विनंती करतो सर आपण यावं. एक स्पर्धा ज्यांच्या आपण खऱ्या अर्थानं नालासोपाराच्या मैदानावरती मोरेगावच्या परिसरामध्ये पाहिलेले आहेत, असं व्यक्तिमत्व असलेलं आदरणीय पंकजी देशमुख साहेब आणि रुपेश जाधव साहेब त्यांच्या सोबतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर किशोरनाना पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, निलेश दादा वालके या ठिकाणी उपस्थित आहेत. चला टॉस पुन्हा केला जातोय आणि टेल म्हटलायत आणि टेलच आलेला आहे. टॉस जो आहे तो टॉस जिंकलाय 444 बॉईज संघानं. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मंचावरती जाऊन स्थान पण व्हायचं आहे.
सर्व सन्मान्य अतिथींना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस पार पडला, टॉस जिंकला 444 बॉईज संघाने. विशाल पाटील टॉस जिंकून काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. प्रथमतः फिल्डिंग करताना समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखणार? 40 पर्यंत. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून आणि APL खेळत असताना? प्रथम म्हणजे आम्ही 444 बॉईज आणि आचोले ग्रामस्थ आयोजक असल्यामुळे दरवर्षी आयोजन आमचंच असतं. यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न आमचा आहे. 444 हा लकी आकडा आहे आणि पर्वत चौथा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये देखील आता साम्य असणार आहेत. 4 चाकडा तिकडे पण आहेत, 4 चाकडे इकडे पण आहेत. कसं वाटतंय? छान वाटतंय. 444 हा गेल्या वर्षीपासून आम्ही APL खेळायला सुरुवात केली आणि त्या अगोदरच्या दोन्ही सीझनला आम्ही खेळलो नव्हतो आणि गेल्या वर्षी आम्ही 3 नंबरला राहिलो. तर यावर्षी प्रयत्न असेल फायनलपर्यंत पोहोचण्याचा. धन्यवाद. नक्कीच आपण सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह देणार आहोत 444 बॉईज संघाला. हे सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह ठिकाणी दिलं जात आहेत. 444 बॉईजचा संघ आहे, त्यांना मात्र सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. त्यानंतर आपण सन्मान चिन्ह देऊयात रितेश 11 टीम. रितेश 11ला मात्र सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. चला बॅटर येऊ द्या प्लीज. रितेश 11 टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन असणार आहेत. टीम रितेश 11 कॅप्टन. टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? आमचं सुद्धा क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न असतो. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना काय वाटतं 4 ओव्हरमध्ये किती रन? 40 ते 50 मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. असे कुठले खेळाडू तुझ्याकडे की जे 40 ते 50 मारू शकतात? मी स्वतः आहे, प्रल्हाद दलवी आहे, परत बरेच असे बॅट्समॅन आहेत. प्रल्हाद दांडेकर आहे, सर्व बॅट्समॅन आहेत. तर आम्ही 50 रन मारण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं APL खेळत असताना आणि APL बद्दल काय सांगशील? APL आता बरंच वाटते. म्हणजे छान ओपनिंग पण छान झाली आणि बरं वाटलं जरा. आता APL आहे. धन्यवाद. ह्या दोन्ही टीमच्या आपण प्रतिक्रिया ऐकलेला आहात. टॉस आहे तो टॉस पार पडला, टॉस जिंकला 444 बॉईज संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंग करायचे आहेत टीम रितेश 11ला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धनंजय पाटील. सध्या आपण बघतोय टॉस झालाय दोन संघामध्ये. इथून सेकंड इनिंगला सुरुवात झाले. 48 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग साठी 2 बॅटर सध्या आपण बघितलं तर संतोष आणि त्यानंतर अमन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 48 धावेचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती या संघाचा महत्वाचा खेळाडू संजू कांबळे यांना आपण सध्या बघतोय. आता इथून बॅटिंग नाही झाली पण इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण चांगली टोटल सध्या आपण बघतोय 4 षटकाच्या या सामन्यामध्ये. सकाळचं सत्र आहे त्यामुळे इथून गोलंदाजी चांगल्या प्रकारची हवी गरजेची आहे. पण सध्या आपण बघितलं तर समोर संघ तथास्तु ग्रुप 3987 चा संघ आता इथून सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटलं जात आहे. धनंजय पाटील माझ्यासोबत जोडले गेले. तर महत्वाचा आहे, महत्वाचा खेळ, महत्वाची स्पर्धा APL 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम सध्या सुरू आहे. पायावरती चेंडू होता. इथून आपण सध्या बघतो यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय. इथून फलंदाजाला परतावं लागतंय. संतोष बॅक टू डगआउट गॉन. बरोबर समोर आहेत मिडल एस्ट्री. त्या मिडल एस्ट्रीच्या बरोबर समोर आढळले आहेत आणि थोडंसं पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. नितीनजी गाडगे आणि धीरेंद्र सिंग यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे धीरेंद्र सिंगजी आणि नितीनजी गाडगे. आपलं स्वागत APL सीझन 4 मध्ये आपलं स्वागत आहे. बुलेट ट्रेनचे अधिकारी आहेत त्यांचं या मंचावरती आगमन झालं. आपलं स्वागत. घनश्यामजी पहिल्याच बॉलवरती बरोबर आपण पाहिलं तर लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट आल्यात आणि मोठी विकेट होती, प्राइजलेस विकेट होती, ती मैदानाच्या बाहेर आल्यात. नाही नक्कीच कारण प्रीमियर लीग आपण फॉर्मॅट बघतो ना जेव्हा तेव्हा महत्त्वाचं असं नजर असतात खेळाडूंवरती. कुठल्या संघामध्ये कुठला खेळाडू आहे आणि स्ट्रॅटर्जी असेल. म्हणजे APLचं जेव्हा ऑप्शन झालं असेल ना त्यावेळी ऑप्शन होत असताना जेव्हा प्लेयर डिवाइड होतात ना धनंजय पाटील तेव्हा स्ट्रॅटर्जी असते कुठल्या संघामध्ये कुठला खेळाडू आहे, मग त्या संघाच्या त्या खेळाडूचा कुठला वीक पॉईंट आहे
आणि तो वीक पॉईंट कशा प्रकारे आपण बघू शकतो आणि त्यावरती केला जाणारा जो अभ्यास आहे ना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. महत्वाचा आहे. सध्या आपण बघतोय संजू आहे. संजू तितकीच क्षमता असणारा खेळाडू आहे आणि त्याने बरोबर एक्युरेट ज्या खेळाडूचा जो वीक पॉईंट आहे त्या वीक पॉईंट वरती चेंडू हाताळला गेलाय आणि तिथून संतोषला परतावा लागलाय. गडीबाद झालाय. पहिल्याच चेंडूवरती गडीबाद होत असताना आपण संतोषला बघतोय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर कृतिक आलाय. पायचा कृतिक स्ट्राईक एंड वरती. कृतिकने सफल झालेत आणि इथून चेंडूला पाठवून दिले सरळ डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आलाय या चेंडूवरती. एकच धाव मिळेल सध्या आपण बघतोय. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय अतिथी आहेत. त्यांचा स्वागत सन्मान आपण करत असताना आपण बघतोय. मी विनंती करेन निलेशजी वालके साहेबांना विनंती करेन की त्यांच्या हस्ते आदरणीय निलेश वालके साहेबांच्या शुभ आपण सन्मान करूयात. धीरेंद्र सिंग साहेब आहेत सध्या आपण बघतोय त्यांचा इथून स्वागत सन्मान केला जातोय. आता यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न. उंची गाठले क्षेत्ररक्षकाने. इथून यष्टीरक्षकाने झेल सुटलाय. हा झेल येणाऱ्या काळामध्ये एकूण दर्शवला जाईल का महत्वाचं तेही आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय स्वागत सन्मानाच्या दिशेनेही जातोय. सध्या आपण बघतोय 6 सीटरच्या माध्यमातून ही दृश्य टिपली जातात. सध्या 2 मान्यवर आहेत आणि इथून मान्यवरांचं इथून स्वागत सन्मान करत असताना आपण बघतोय. मान्यवर आहेत. बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प त्याचे अधिकारी आहेत आणि त्यांचा सन्मान सध्या आपल्या मुख्य मंचावरती केला जातो. या सर्व सन्मान्य अतिथींचं आपण स्वागत करूयात. फटका खेळायचा होता. सफल झाले होते. हाच कृतिक आहे ज्याने गाव कप मध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे या मैदानावरती. तो सध्या मैदानावरती आहे. परंतु गाव कपची स्टेज थोडी वेगळी असते. लीगची स्टेज थोडी वेगळी असते. इथे तुमचे प्लॅनिंग तुमचे डावपेस खूप महत्वाचे असतात. खूप इम्पॉर्टंट असतात आणि अशा स्टेजला खेळायचं असतं. ओ क्लीन बोर्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. त्याच्या समोर कोण आहे? त्याच्या समोर संजू कांबळे आहे. संजू कांबळेने घेतलाय विकेट. मैदानावरती दांडी गुल करत असताना विकेट आलाय. गॉन. सुरुवात झाली होती संतोषच्या माध्यमातून. तीच सुरुवात संजूच्या माध्यमातून झालेत. इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती लागले गेले 2. पहिल्याच इनिंगचा जर विचार केला तर 4 लागल्या होत्या. इथून 2 लागल्यात. संघ आपण बघितला तर तथास्तु 3987 संघ सध्या इथून अडचणीत आहेत. अडचणीतून बाहेर निघणं गरजेचं आहे. संजूचा या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ आहे. महत्वाचा आहे या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली जाईल. इथून जो दबाव आहे गोलंदाजाने तयार केलेला दबाव, हा दबाव थोडासा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल का? बॅटर आपण जर बघितलं तर शिवा आलाय. इथून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पाहायचा. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून गचाळ क्षेत्ररक्षक झाले पण शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने इथून संघ पोहोचलाय 4 वरती. जशी कहाणी पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये होती तशीच कहाणी आपण बघतोय तर सध्या या षटकामध्ये येत असताना आपण ब्रेक कडे जातोय. नेक्स्ट खेळ संपल्यात. पहिल्या षटकामध्ये तिथे किती होत्या? तिथे 4 होत्या. इथे बरोबर 4च आहेत. तिथे 1 विकेट गेलं होतं. इथे 2 गेल्यात. बराबरीच काय नाही. चुकीचं काही नाही आहेत. ज्यावेळी तथास्तुचा संघ प्रथमतः फिल्डिंग करत होता त्यावेळी बॅटिंग करण्यासाठी संघ होता निखिल 11. निखिल 11च्या धावा होत्या 4ला 1 विकेट. तथास्तु ज्यावेळी या धाब्यांचा पाठला करतो 48चा त्यावेळी त्यांच्या रन आहेत 4ला 2 विकेट. फरक 1 विकेटचा आहेत. विकेट कधी गमावल्यात तर संजू कांबळेच्या षटकामध्ये. घनश्यामजी 2 गोष्टीवरती चर्चा आहेत. एक तर रन मैदानावरती तुम्ही बरोबर 4 केलेत पण विकेट जास्त गमावलेत आणि संजू कांबळेला सावध खेळायचं होतं की आक्रमण करायचं होतं हा माइंडसेट असतं गरजेचं होतं पण तिथे तुम्ही विकेट गमावलेत. आता हे सेकंड ओव्हर सुरुवात होत आहेत. टाइम खूप महत्वाचा आहे. टायमर सेट आहेत. वेळ जर गेलीत मग 15 मिनिटाच्या आत तुम्हाला जवळपास पुढे 1 खेळाडू तट्ट्यासकच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सेकंड ओव्हर सुरुवात. पहिला बॉल.
पहिला बॉल आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पाहिलं तर खेळून काढलं, एक सिंगल कम्प्लीट होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा कुठलाही विचार मैदानावरती केला जात नाहीत. सिंगल येतं, सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 5 धावा. घनश्यामजी, जशा मोहितच्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, विश्वदीपच्या षटकामध्ये 12, कृतिकच्या षटकामध्ये 13, तसं एक षटक घ्यायचे आहेत जे कदापि 18 पेक्षा थोडं वरचं घ्यायचं आहे. कदापि त्याच्यामध्ये 20 आल्या ना तर या मॅच मध्ये परतण्याची संधी मिळेल तथास्तु ग्रुप 3987 या संघाला. नक्कीच धावा बनवणं गरजेचं आहे. यावेळी स्वीप केला जातोय, पॅडल स्वीप होता, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आलाय या चेंडूवरती आणि इथून या चेंडूवरती 2 धावा येतात. धनंजय पाटील जर विचार केला ना तर बॅटर आपण सध्या बघतोय 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावा जमा करण्याचं काम केलं जाते. का तर कारण पहिल्या षटकामध्ये जे 2 गडीबाज झाले होते ना, ते 2 गडीबाजांची जी भर आहे ना ती भर करण्याचं काम सध्या 2 बॅटरकडनं होत असताना माहित आहे समोरच्या टीमचा कुठला क्षेत्ररक्षक कुठला गोलंदाज कधी आणलं जाईल आणि त्यावरती अटॅक केलं जाईल हेही महत्वाचं आहे. पण सध्या जो चांगला गोलंदाज आहे ना त्या चांगल्या गोलंदाजावरती सन्मानपूर्वक स्ट्रोक सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, सीमा रेखा पार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. स्वालके साहेबांनी सांगितलं गाणं वाजू द्यात. गाणं का वाजू द्यात त्याचं कारण पण आहे, पण तिथे सेफ्टी गार्ड पण आहेत, हे पण विचार करा. बाकीच्या गोष्टी आहेत म्हणून म्हटलं ना की बाकीचं लक्ष तिथे असलं चालेल पण या ट्रॉफीवरती पण लक्ष पाहिजे, नाहीतर असं होईल की ट्रॉफी तुमच्या हातामधून जाईल. धावा दफलकावरती 13, 2 गडी बाद. सन्मानजनक खेळाचा प्रयत्न, चेंडूला खेळून काढलाय, चेंडूवरती 1 धावा येत असताना पाहायला मिळतात. जसं घनश्यामचा आपण उल्लेख करतो ना की एकाला 3 इनिंग खेळायचे आहेत, एकाला 3 इनिंग पेश करायचे आहेत, एकाला आक्रमक खेळायचे, दुसऱ्याला सावध खेळायचे आहेत. सावध कोण खेळणार, आक्रमक कोण खेळणार हे आता मैदानावरती सांगणारे षटक आहेत. नक्कीच पण महत्वाचं तेही आहे या षटकामध्ये ज्या धावसंख्येची आवश्यकता होती, जशा पहिल्या इनिंग मध्ये 13 झाल्या होत्या, या इनिंग मध्ये आतापर्यंत 10 वरती पोहोचलाय. पण 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जसजशी इनिंग पुढे जात जाईल ना तसतसे मोठे फटके पाहायला भेटतील. या षटकामध्ये आतापर्यंत 10 आल्यात, संघ पोहोचला. इथून आपण जर बघितलं तर 14 वरती पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून केला जातोय, पण फलंदाज बीट झालेत. आता अशा प्रकारचे फटके येणं गरजेचं आहे का तेही महत्वाचं आहे. इथून तुम्ही या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न तर केलाय पण डॉट बॉल आलाय. सध्या क्रिकेटचा खेळ आता तसाच खेळ झाला, थोडा जलद गतीने चाललाय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आता बरेच खेळाडू खेळण्याचा प्रयत्न करतील. सरळ बॅटचं क्रिकेट तितकं नाही खेळलं जात. रन 14 पुण्यात मात्र सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून येतो. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन लॉंग ऑनला मात्र ठेवण्यात आलाय. मिसफील्डचा फायदा मैदानावरती झालाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार 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 पार, चौकार. रन पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा दफलकावरती बनवल्यात 18 धावांनी. हा फटका कशा प्रकारे आला ते तुम्ही पहा. समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला प्रोटेक्शन होतं, खेळाडू होते तिथे आणि अशा वेळी तुम्हाला मैदानावरती मिसफील्ड नाही करायची. मिसफील्ड केलं तर मैदानावरती भरपूर काही गोष्टी होणार. पण तथास्तु ग्रुपचे घनश्याम जे काही खेळाडू आहेत ते मैदानाच्या आतमध्ये मॅच खेळतात पण त्यांचं लक्ष दुसरं कुठेतरी होतं. रन झालं दफलकावरती 18 धावा दफलकावरती लगावल्यात. समीकरण मैदानावरती आपण पाहणार आहोत. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे ते बरोबर 48 धावेंचं. 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. तिथे शेवटी किती आल्या होत्या? तिथे शेवटच्या 2 षटकांमध्ये 30 आल्या होत्या. इथेही 2 षटकांमध्ये 30च करायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 30च करायच्या आहेत. मॅच रंगणार आहेत, मॅच मध्ये मजा येणार आहेत. म्हणून एक गोष्ट म्हटली, आचोळ्याच्या मैदानावरती बॅटिंग बॉलिंग कोण चांगलं करणार हे निर्णायक नाही. आचोळ्याच्या मैदानावरती फिल्डिंग कोण चांगलं करणार आज तो मैदानावरती जिंकणार आहेत. मागच्या बॉलवरती मिसफील्ड पाहिलं म्हणून हे उल्लेख केलाय की 12 बॉलमध्ये 30ची गरज आहे. नक्कीच. आणि क्रिकेटचा जर विचार केला ना तर क्रिकेटच्या खेळामध्ये जी जास्त दर्जा दिला जातोय ना तो क्षेत्ररक्षणाला दिला जातोय. गोलंदाज कशा प्रकारे चेंडू हाताळेल, फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल, पण महत्वाचं आहे क्षेत्ररक्षण.
जर फलंदाजाने खेळला जाणारा स्ट्रोक जो षटकार जात असताना क्षेत्ररक्षकाच्या मार्फत अडवला जातोय तर तिथून आपण बघतोय तो सामना कधी कधी टर्न अराउंड होतोय. म्हणून क्षेत्ररक्षकाला दर्जा क्रिकेटमध्ये जास्त दिला जातोय. महत्वाचा आहे क्षेत्ररक्षण, पण या शेवटच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण नाही झालं चांगलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण सध्या बघतोय नवीन गोलंदाज. पहिला चेंडू शॉर्ट पूल, इथून शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केलाय, पूल नाही पॉवरफुल सक्सेसफुल केलंय. चेंडू चाललाय सीमारेखा पार, षटकार. मध्ये बॅटिंग केली जात आहे सध्याच्या घडीला. डगआउट खुश आहे, चेहऱ्यावरती स्माईल. तथास्तु ग्रुप 3987 धर्मेश शेलार साहेब आणि रुपेश जाधव साहेब यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिथे बँजो पार्टी आहे, चेस गळी आहेत आणि सध्या दृश्य तुम्ही पाहतात. हा पूल कशा प्रकारे खेळलाय, पूल पॉवरफुल, बत्ती गुल सर्व काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि 6 सीटरच्या माध्यमातून दोन्ही अँगल आता दाखवलं जातात. दोन्ही कॅमेराचे वर्क खूप चांगल्या पद्धतीने आता मात्र केले जात आहेत. क्रेडिट त्यांनाही द्यायला हवं. येणारे बॉल मैदानावरती 11 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. क्रिकेटचा खेळ कधी कुठलाही श्रेणी बदलतोय. आणखीन एक, ओ हो 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 हो, नो बॉल, फुल टच, फुल टलला, फुल टोल 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 वसूल. ओ हो 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 हो, मैदानाच्या आतमध्ये स्माईल सध्या रुपेश जाधव साहेब यांच्या चेहऱ्यावरती, धर्मेश शेलार साहेब यांच्या चेहऱ्यावरती. त्याचं कारणही असायला हवं. मैदानावरती घनश्यामजी काय घडलंय, हा संतोष ज्याने मिसफील केली त्याच्यावरतीच 2 षटकार ठोकण्यात आलेले आहेत. प्लस नो बॉल म्हणजे ह्या 13 धावा त्याने आतापर्यंत एकाच बॉल मध्ये खर्च केल्यात. पहा पुन्हा 2 अँगलने दाखवले जातात. लोअर फुलटच बॉल त्याला मात्र पाठवून दिलं. लोअर फुलटच नाही, कमरेच्या वरती होता, हाईटला होता, भरपूर वरती होता आणि तो सिक्सरच्या बाहेर गेलाय घनश्यामजी. नक्कीच इथून मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. जे असं जशी इनिंग चाललंय ना तसंच खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 13 खर्च केल्यात. चेंडूचा खेळ बघितला तर 1 चेंडूचा खेळ झालाय. इथून 18 आल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये, सध्या 13 फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा बिमार आहे क्षेत्ररक्षक आहे. तिथून चेंडू सीमारेखा पारी आलाय आणि इथून आणखीन एक बिमार हाताळलाय चेंडू. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला सध्यावरती आपण बघतोय अटॅक केला जातोय. थँक्यू. त्याला 2 बिमार झाला तर गोलंदाज नवीन आणावा लागेल. 2 बिमार टाकले तर गोलंदाजही बदलावा लागेल. पण घनश्यामजी आता मॅच पण बिमार झालाय. जो मॅच कदापि पहिल्या षटकामध्ये थोडासा सावध होता, तिथे दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, इथे 14 आल्या होत्या. तिथे शेवटच्या षटकामध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, पण ती सुरुवात शेवटच्या 2 बॉलवरती होती. आता इथे संतोषने पहिल्याच बॉलवरती ती सुरुवात केलेली आहे. एकाच बॉलमध्ये त्याने 20 रन खर्च केलेत. मला वाटतं की आपले सर्व आयोजक आहेत, एपीएलच्या इतिहासामध्ये 1 बॉलमध्ये 20 देणारा हा गोलंदाज असेल, बरोबर ना? एपीएलच्या इतिहासामध्ये 1 बॉलमध्ये 20 धावा खर्च केल्यात. आणि कोणाचे सुपुत्र आहेत? विशाल पाटील असं म्हणतात सध्या आमच्यापर्यंत. पण क्रिकेटचा खेळ आहे, त्या गोष्टी होणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर गौरव मला सांगतायत 38 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज आणलेले आहेत. फ्री हिट, कधी कुठलाही श्रेणी क्रिकेटचा मॅच बदलू शकतोय. फ्री हिट मैदानावरती पंच दर्शवतायत. गोलंदाज तयार, पुढचा बॉल. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करायचं होतं, धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याच्या चपलाई नरणाच्या वेगाने रन घेण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल, पंच लेग बायचा इशारा घोषित करतायत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत 39 धावा. घनश्यामजी अचानकपणे मॅचच बदललाय, मॅच मधली हवाच निघून गेलाय. हवा नाही, इथून गोलंदाजाची हवा काढली गेली. का काढली गेली माहितीये का? कारण महत्वाची गोलंदाजी करणं गरजेचं होतं. त्या चेंडूवरती त्या षटकामध्ये धावा जर आपण विचार केला तर बहाल केल्या गेल्यात. 9च्या स्वरूपात धावा आल्यात आणि तिथून जे टार्गेट होतं ना ते आता सोपं झालंय. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आला, या चेंडूवरती चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होते, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना धावचीची संधी
आता ही धाव घेणं गरजेचं आहे का तेही महत्वाचं आहे, पण इथून जर आपण विचार केला तर या एक धावेने संघ पोचलाय तो म्हणजे 40 धावेवरती षटकाची सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये टायमरही ऑन झालेला आहे, पण इथून तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि तिथून 13 मिनिटं 46 सेकंदही झालेले आहेत सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, तर त्या गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, धावसंख्या बलकावरती लागली गेले 40 धावा तिचे. ची चर्चा केली जाते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ शॉर्ट बॉल लेग स्टंपच्या बाहेर सोडलाय. आता अपील झालंय तर कसली झालं हे नाही समजलं. पंचाने तर सांगितलं वाईट बॉल लेग स्टंपच्या थोडा बाहेर इम्पॅक्ट पाहायला मिळाला, त्यामुळे पंचाने सांगितलं डावी यष्टी सोडून जाणारा बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल मात्र करार करण्यात आलं. टायमिंग खूप महत्वाचं आहे आणि तिथे तुम्हाला अल्ट्रा साठी रिव्ह्यू तर नसणार आहेत, कारण की अल्ट्रा एज आपल्याकडे तितकी चांगली सिस्टम नाही आहेत, तितक्या टेक्नॉलॉजीत आपण नाही आहेत आपल्याकडे, त्यामुळे अल्ट्रा एज पाहणं तर कठीणच असणार आहेत. धपलकेवरती धावा जर घनश्यामजी आपण पाहिलं ना तर जाऊन पोहोचलेत 41 धावा. नक्कीच 41 धावा या तिसऱ्या षटकामध्ये या सामन्याचं या इनिंगचं पूर्ण पान पलटलं गेलंय. जबरदस्त बॅटिंग केली गेले सध्या आपण बघतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. चेंडू चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आला. या चेंडूवरती पाहायचं आहे क्षेत्ररक्षण चांगलं होते, फेकी होते पण तिथून फेकी खराब होते आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा येतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या सुरू आहे, पण बॅकअप साठी 3 खेळाडू आलेत. शेवटच्या क्षणाला हा चेंडू इथून बॅक केला जात आहे आणि या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघ पोहोचलाय 43. आणि धनंजय पाटील आपण जर बघितलं गेलं ना तर तथास्तु ग्रुप 3987 चे जे संघ मालक आहेत रुपेशजी जाधव साहेब आमच्या व्यासपीठावरती आले होते ना, तेव्हा पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी सोबत फोटो काढला होता आणि म्हटलं होतं की ही ट्रॉफी मी घेऊन जाणार. पण या इनिंग मध्ये या पहिल्या सामन्यामध्ये सध्या आपण बघतोय तर चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या खेळाडूकडनं होत असताना आपण बघतोय. चर्चा केली जाईल त्याही गोष्टीची. सध्या तिथे आपण पाहिलं तर पुण्यात स्वीप करायचं होतं बॉलला, परंतु स्वीप नाही करू शकले. शेवटचा बॉल आता बाकी आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 43 धावा धावफलकावरती लगावले गेल्यात. लास्ट बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत, कारण की इथून गोलंदाज चेंज करण्यात आला होता, त्याच्यानंतर रन आल्यात, त्यामुळे त्याही गोष्टीची चर्चा सध्या मैदानावरती केल्या जात आहेत. 43 धावा धावफलकावरती आहेत. संतोष राणा आपण पाहतायत. पाटलाग 48चा करायचा होता, मॅच बदलला होता, त्याचं कारण मैदानावरती बॅटरनं चांगली कामगिरी केली होती. पुढचा बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर जोरानं खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक तर घेतला, दुसऱ्या धावेसाठी मात्र धावायचा आहे. कॉल दिलाय, रनआउटची संधी. पंचांचा बोट हवेमध्ये, फलंदाज मात्र थोडा दूर राहिलाय आणि फिंगर इज गॉन. मैदानाच्या आतमध्ये विकेट येईल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचलाय 44 धावा. येणारे बॉल मैदानावरती आहे 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे रन 4. परफेक्टली टाइमावरती 15 मिनिटांमध्ये ही षटकं फेकण्यात आलेली आहेत. हे महत्वाचं असणार आहे. दोन्ही टीमचा मनापासून आभार आहेत, कारण की बरोबर 15 मिनिटांच्या काही अवधी सेकंदामध्ये ही षटकं घनश्यामजी मैदानावरती फेकली जात आहेत. आता 6 मध्ये 4 करायचे आहेत, पण षटक कुठलं आठवायचं घनश्यामजी माहिती का? पहिलं षटक आठवतंय, जिथून पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघानं 4-4 दिल्या होत्या. त्याच 6 बॉल मध्ये 4 वाचवायचे आहेत. वाचवलं तर एपीएल मध्ये आणखीन एक कहाणी ट्विस्ट बनणार आहेत की 6 मध्ये 4 वाचवल्या, असं होऊ शकतं. एक ब्रेक घेऊयात, एक छोटंसं संगीत घेऊया आणि येऊयात. कर्णधार विचार करत की या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये ज्या 26 धावा आल्या होत्या त्या धावा कुठेतरी कमी झाल्या असत्या तर या षटकामध्ये आपल्याला नक्कीच एक रोमांचक असा सामना पाहायला भेटला असता, पण नाही. या चेंडूवरती सामन्याला फिनिश केलंय. चेंडू चाललाय सीमारेखा पार आणि इथून तथास्तु ग्रुप 3987 चा संघ पोहोचलाय. सध्या आपण बघतोय
इथून विजयाच्या दिशेने पहिला सामना विजयी झालाय. पहा Congratulations. सेलिब्रेशन पहिल्याच मॅच मध्ये सर्व खुश आहेत. आता तिथे वरती चढल्यात काही जण चेस गर्लच्या दिशेने नाचतायत. आता कदापि नंबर 4 ते येत आहेत. पहा पहा ही ऍक्शन आहे, पहा ही ऍक्शन आहेत. सध्या तिथे एन्जॉय करतायत. तथासु ग्रुप 3987 रुपेश जाधव साहेब, धर्मेश शेलार साहेब यांचा संघ पहिल्याच मॅच मध्ये दिमागदार कामगिरी करताना पाहायला मिळालात. आणि रुपेश जाधव साहेब कदापि चेस गर्ल तुम्हाला लकी आहेत. पहिलाच मॅच तुम्ही धुमाकूळ घातलायत, पहिलाच मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जिंकलायत, त्याबद्दल अभिनंदन असणार आहेत. या मॅचचा एकच हिरो आहे ज्यानं मैदानावरती चांगली बॅटिंग केलं. चांगली बॅटिंग करत असताना त्यानं जवळपास 35 धावा बनवलेल्या आहेत. तो खेळाडू आहे वन अँड ओनली मिस्टर